सायली जेव्हा बोलते की आता मीच माझ्या नवऱ्याशी लग्न करणार, हा कॉन्फिडन्स बघून कुसुमताई एकदम डचकते. ती म्हणते, आत्तापर्यंत तू रडत होतीस, मग एकदम आता काय झालं तुला? तेव्हा ती म्हणते, हो, कारण तो धक्काच तेवढा मोठा होता. पण आता नाही, आता मी रडत नाही बसणार, मी लढणार. हे ऐकून कुसुमताईला बरं तर वाटतं, पण ती तिला विचारते, पण तू काय करणार आहेस आता? तर ती म्हणते, सायली, की प्रियासारख्या धूत मुलीला ज्यांनी तिला रस्त्यावरनं उचलून आणलं होतं, मधुभाऊ, त्यांना तिने दगा दिला, त्यांच्याशी अशी वागली, तर ती कोणाशीही कशीही वागू शकते. आणि अर्जुन सर तर माझे सर्वस्व आहेत, माझा नवरा आहे. मी असा माझ्या नवऱ्याला तिच्या तावडीत नाही देऊ शकत. आणि ते घर आणि तिथली माणसंही माझी आहेत, त्यामुळे त्यांचं नुकसान होऊ देणार नाही मी, आणि तिच्या तावडीत तर बिलकुलच देणार नाही मी. प्रियाला असं वाटतंय की ती ह्यांच्याशी लग्न करणार, पण तसं होणार नाही. मीच माझ्या नवऱ्याशी लग्न करीन. आणि इथे ती खूप कॉन्फिडन्सनी आपली ओढणी का माहीत नाही पण काढते आणि एका साईडला अशी बांधते. आत्ता लढायला चालली होती का हातात तलवार घेऊन आत्ताच लढणारे, ज्याशी अशी घरी हे असं केलं आहे काय माहिती, याचा काही संबंधच लागत नाही. तेवढ्यातच इकडे कुसुमताई आत जाते आणि तिला साखर देते आणि म्हणते, घे, खूप गोड बातमी दिली आहेस तू मला. तेवढ्यातच तिथे मधुभाऊ वरतात आणि हे ऐकतात. ते म्हणते, कसली गोड बातमी म्हणून मधुभाऊ म्हणतात. तेव्हा कुसुमताई त्यांना म्हणते, घ्या घ्या साखर घ्या. तेही साखर घेतात आणि कुसुमला विचारतात, हे कशाबद्दल आहे, कोणती गोड बातमी? तर ती म्हणते, आपली सायली परत आली आहे. तेव्हा इथे मधुभाऊंना कळत नाही. ते म्हणतात, म्हणजे मला कळलं नाही. तेव्हा इथे कुसुमताई त्यांना सांगते, ती मूळमूळ रडणारी सायली, ती आपली सायली नव्हतीच. ती तुमच्या मार्गावर चालणारी होती, रडायचं नाही लढायचं. पण आता ती कुठेतरी हरवली होती, पण आता परत आली आहे ती. आणि याचबद्दल इथे मधुभावना राग येतो. इकडे दुसरीकडे अर्जुन आपल्या रूममध्ये बसलेला असतो. चैतन्य त्याला समजवत असतो की एकदा तरी तू या सगळ्या गोष्टीचा विचार कर, तू सायली वहिनीशी बोल. इथे अर्जुन स्वतःला महान दाखवतोय, पण महान तर बिलकुल पण नाही आहे, मूर्खासारखा वागतोय. कोणी ह्याला वकील केलं सिरियसली कळत नाही, की ह्याला डावपेचच कळत नाही आहे, कोणती व्यक्ती कशी वागते आणि त्याला कसं नमवायचं हेच कळत नाही आहे त्याला. इथे मूर्खासारखा रडत बसतोय, माझं असं झालं, माझं तसं झालं, आणि दाखवतोय की मला पूर्ण आजीची किती काळजी आहे. तिला आपल्या विश्वासात घेऊन तो हे सगळं करू शकतोय, जी त्याला खेळी खेळायची आहे. तो प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर आणू शकतो आणि त्या दिशेने त्यांनी वाटचाल करायला हवी, म्हणजे या लोकांचे डोळे उघडतील. पण नाही, मूर्ख तो मूर्खच राहणार. इथं चैतन्य त्याला सांगतो, एकदा सायली वहिनीशी बोलून घे, तिच्याशी बोल, काहीतरी मार्ग निघेल. पण नाही, मी कसं बोलू, मी काय सांगू, मी कसं सांगू तिला, असं तसं, मूर्खपणाचा कळस खरंच. इथे चैतन्य म्हणतो, एकदा तर बोल तिच्याशी, सायली वहिनीशी. तिला पण काय वाटत असेल, ती पण खूप दुःखात असेल, तिलाही धक्का बसला आहे. पण नाही, अर्जुन तर काय हे बोलायला तयार नाही आहे. तो म्हणतो, मी कसं फेस करू वगैरे वगैरे. आणि हे सगळ्या गोष्टी दारातून हळूच प्रिया ऐकत असते. तिला राग येतो की चैतन्य सारखा सायलीशी बोलायला त्याला सांगतोय म्हणून अर्जुनला. तेव्हा ती आतमध्ये येते आणि चैतन्याला सांगते की काय तू माझ्या खोलीत करतोयस? ते चैतन्य म्हणतो, तुझी खोली? तर ती म्हणते, हो, आता तर ही माझीच खोली आहे ना, मी आणि अर्जुन लग्न करतोय. आणि मुद्दाहून अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवते. इथे अर्जुनला राग येतो, तो तिचा हात सारखा झटकत असतो, पण ती पण जितका झटकते तितकंच जास्ती ती दोन्ही हात ठेवते आणि त्याला मुद्दामून त्रास देत असते. हे अर्जुनला चालतंय, या मुलीचं असं चाललेलं आहे ते. तिलाच थांबवण्याचा प्रयत्न करायचा असतो, तर हात पाय काढून बसलाय. इथे ती चैतन्याला म्हणते, तुला सेन्स नाही आमच्या दोघांच्या मध्ये बोलतोयस? इथे तरी अर्जुन गप्प, आपल्या मित्रासाठी काहीतरी शब्द बोल. या मुलीचं ऐकून घेतोय आणि ती बरोबर अर्जुनला ब्लॅकमेल करते की तू काही असं केलंस तर पूर्णाजीची तब्येत खराब होईल. त्यामुळे अर्जुन गप्प बसतो. तेच तर त्याचा वीक पॉईंट आहे आणि ती बरोबर त्याच्यावरच दाब देते. हे अर्जुनला कळत नाही आहे. या गोष्टीबद्दल लढाईचं टाकून हातपाय गाळून मूर्खासारखं बसतोय. इथे ती मुद्दाहून म्हणते की पूर्णाजीला आता बरं वाटलंय, पण तू जर का असाच वागला तर त्यांची तब्येत परत खराब होऊ शकते. त्यामुळे बघ. आणि मनात म्हणते की मी हे 10 वेळा त्याला ऐकून दाखवेन, म्हणजेच मुद्दामून की अर्जुन काहीच करणार नाही, त्याचं डोकं वापरणार नाही म्हणून दिवसातून. इथे चालाक प्रिया आपला खेळ खेळते. दुसरीकडे इकडे सायली कुसुमताईला सांगत असते की मी अर्जुन सरांना कधीच त्या प्रियाच्या तावडीत सापडू देणार नाही म्हणून. आणि हेच सगळं बोलणं चालू असतं. तेवढ्यातच मधुभाऊ बाहेरून आतमध्ये येतात आणि म्हणतात, काय काय बोलताय तुम्ही दोघी? ही लढणार म्हणजे माझ्या विरोधात, आपल्या घरच्यांच्याच विरोधात. तेव्हा कुसुमताई पण भडकते आणि म्हणते,
ती मग काय शब्दा घेऊन कोणीतरी तिला वचनं मागून ती गप्प बसायचं असं आहे का? इकडे मधुभाऊ कुसुमताईकडे बघतात आणि लगेचच सायली कुसुमताईला म्हणतात, कुसुमताई काय बोलतेस तू हे? तेव्हा मधुभाऊ चिडतात आणि म्हणतात, एक टोमणे मारते आणि दुसरं ओरडण्याचं नाटक करते. वा, छान आहे. मी जातो जोशी वकिलांकडे, त्यांच्याशी बोलतो माझ्या केसबद्दल. इकडे सायली म्हणते, आम्ही तुमच्या केसबद्दलच बोलतो होतो. ते म्हणतात की त्या अर्जुन सुभेदारला सांग माझ्या केसपासून लांब राहायला, आणि ते निघून जातात. इकडे रविराजच्या घरी तन्वी तिकडे येते. तेव्हा रविराज म्हणतात, अलभ्य लाभ, आमची आठवण आलीस तू इथे? तेव्हा तन्वी म्हणते, ओ असं काय करता, हे माझं माहेर आहे आणि ते माझं सासर आहे ना. इकडे प्रतिमा पण सगळी साफसफाई करत असते आणि तिथेच असते. तेव्हा इथे तन्वी म्हणते, तुमच्याकडे एक काम आहे, आणि ती अर्जुन आणि सायलीचे डिवोर्स पेपर्स त्यांना देते आणि म्हणते, हे तुम्ही लवकरात लवकर करा ना. तेव्हा इथे प्रतिमा तिला विचारते, अर्जुन खरंच लग्नाला मनापासून तयार झाला आहे ना? ती म्हणते, हो ना, पण तू असं का विचारतेस, असं का बोलतेस? रविराज तन्वीला म्हणतात, ही प्रोसेस खूप मोठी आहे, ह्याला वेळ लागेल आणि अर्जुनसुद्धा करू शकतो ना हे. तेव्हा ती म्हणते, हो त्याचे कॉन्टॅक्ट्स आहेत, तो म्हणला होता मी करेन, पण त्याला कशाला, तो पूर्णाजीजवळ बसला आहे ना, म्हणून मी म्हटलं मीच करते म्हणून. आणि तुम्ही कराल ना, तुमचे पण कॉन्टॅक्ट्स आहेत ना बाबा? ते म्हणतात, हो ठीक आहे. पण त्यांनाही प्रतिमाच्या बोलण्यावर संशय आलेला असतो की खरंच अर्जुन मनापासून तयार झाला आहे का पूर्णाजीच्या किंवा कोणाच्या दबावाखाली आला आहे, आणि ते सुद्धा विचार करत असतात. इकडून तन्वी म्हणते जाता जाता की पूर्णाजीने तुम्हा दोघांनाही घरी बोलवलं आहे, काहीतरी बोलायचं आहे, तिला काहीतरी अनाऊन्स करायचं आहे. दोघंजणही चकित होतात आणि तन्वी तिकडून निघून जाते. इकडे तन्वी बाहेर येते, गाडी ओपन करत असते. तेवढ्यातच नागराज तिकडे येतो आणि म्हणतो, वा, बाबांकडनं गिफ्ट घेतेस. एक लक्षात ठेव, तू सुभेदारांची सून झालीस की तो प्रॉपर्टीचा हिस्सा माझ्या नावाने करायचा म्हणून. इथे नागराजला काय वाटतं की प्रिया इतकी साधी सोपी आणि सरळ आहे की तो बोलेल आणि ती करेल. आत्तापर्यंत प्रियाला त्यांनी ओळखलं नाही आहे का? मूर्ख नागराज. खरंच एक से एक मूर्ख लोक भरली आहेत या सिरियलमध्ये. डोकं तर वापरत नाही आहेत, काहीतरी उगाच वेड्यासारखं करतात. प्रिया पण त्याला बरोबर माज दाखवते आणि म्हणते की तुम्ही आणि महिपत जे पण प्लॅन्स करतात ते फ्लॉप का होतात? कारण तुम्ही तुमचं डोकं वापरत नाही, शांतपणे कोणता प्लॅन करत नाही माझ्यासारखा. मी कसं शांतपणे विचार करून डोक्याने सगळं करते. वा. आणि मूर्ख नागराज सगळं ऐकत असतो. त्याला तसं पण डोकं नाही आहे, त्यामुळे त्याला ऐकावंच लागणार. आणि ही बरोबर माज दाखवते, त्याला त्याची लायके दाखवते, बाजूला हो असं म्हणून, आणि तोही बाजूला होतो, काही करू शकत नाही मूर्ख माणूस. इथे सायली घरी आवरावरी करत असते. तेवढ्यातच प्रिया तिकडे येते आणि म्हणते, सायली, आणि एकदम सायली डचकते. तिला कळतं ती का आली आहे म्हणून. ती म्हणते, अगं प्रिया, तू किती दिवसाने आलीस, ये ना ये ना इथे. हे ऐकून कुसुमताई पण बाहेर येते आणि इथे प्रियाला वाटतं की सायलीला काहीच माहीत नाही आहे की अर्जुनचं आणि माझं लग्न होतं आहे म्हणून, आणि म्हणून ती अशी वागती आहे. ती एवढी खुश आहे, नाहीतर रडत बसली असती मुळूमुळून, आणि हाच विचार करत असते. तेवढ्यात इकडे कुसुमताई पण रागाने येऊन उभी राहते आणि प्रियाकडे बघते, आणि सायली आपली आवरावरी करत असते.